आफ्टरनून गाईज, कारण आता वाजलेले आहेत 12:45. तर आज व्हिडिओची सुरुवात खूपच लेट झालेली आहे आणि आज त्यांच्या स्कूलमध्ये त्याची ओरल होती. ओरलमध्ये आज त्याला स्टोरी होती, पण आज तो स्कूलमध्ये नाही गेला. तर त्याची जी ओरल आहे मे बी उद्या घेतील. आणि कारण काल रात्री ज्ञानेश उशिरापर्यंत गार्डनमध्ये खेळत होता आणि त्याच्या पायाला पण थोडं लागलं. त्याचा पाय थोडा दुखत होता, म्हणून त्याला बोलले की आज नको स्कूलमध्ये जाऊ. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे आज सगळं लेट आहे. आम्ही दोघंही थोडे लेट उठलो, त्यामुळे सगळं लेटच आहे असं आहे. त्यामध्ये सगळं आवरलेलं आहे, पूजा वगैरे झालेली आहे. तर आता मला बाहेर जायचं आहे. खरं म्हणजे उद्या आहे फ्रायडे. तर उद्या त्यांच्या स्कूलमध्ये मकर संक्रांती सेलिब्रेशन आहे. तर त्यासाठी त्यांना एक असा ड्रेस कोडसुद्धा सांगितला आहे, जो की ट्रॅडिशनल आहे. म्हणजे आपण मकर संक्रांतीसाठी जे ड्रेस घालतो ट्रॅडिशनल डे, तर ट्रॅडिशनल ड्रेस, तर त्याला तो उद्या वेअर करायचा आहे. म्हणजे धोती कुर्ता वगैरे असं जे आपल्याकडे अवेलेबल असेल तसा तो. तर दानिशला उद्या तर म्हणजे धोती आहे आणि त्याच्यावरती छान मस्त कुर्ता आहे आणि त्याच्यावरती असं जॅकेट आहे. तर तो उद्या तो ड्रेस वेअर करेल. बाकी त्यांना टिफिनमध्ये तिळगुळ सांगितलेले आहेत. तर आणि मकर संक्रांती म्हणजे आता जो पुढचा जो सोमवार येतो त्या सोमवारीच आता मकर संक्रांती आहे. तर त्यासाठी विचार केला की उद्या ज्ञानेशला टिफिनमध्ये पण तिळगुळ सांगितलेत. तर विचार करते की आजच तिळगुळ करेल, म्हणजे मकर संक्रांतीसाठी सुद्धा तिळगुळ होतील आणि ज्ञानेशसाठी सुद्धा होऊन जातील, कारण त्याच्या स्कूलमध्ये मकर संक्रांती सेलिब्रेशन करणार आहेत. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी यासाठी आता चालले डीमार्टमध्ये. तर तीळसुद्धा आणणार आहे. अजून काय अगदी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. तर बघू कसं काय, जेवढं म्हणजे अजून विचार नाही केला काय काय आणायचं आहे वगैरे, पण फक्त तीळ आणायचे, तीळ गूळ आणायचं आहे. आणि मला इथे डीमार्ट खूप जवळ आहे. बाकी इथे एक दुकान आहे पुढे होलसेलचं, पण ते खूप लांब आहे. खरं म्हणजे मला ही जेव्हा किराणा वगैरे आणायचा असेल ना, तर मी ज्ञानेशला पिकअप स्कूलमधून पिकअप करते आणि त्या रोडलाच ते दुकान आहे. त्यामुळे येताना तिथेच गाडी थांबवते साईडला आणि तिथून सामान घेते आणि मग तशी घरी येते. पण आता मला परत इथून त्या दुकानात जा, परत तिथून इथे या, मला खूप कंटाळा येतो. आणि मी खरंच सांगते, मला बाहेर निघायचा ना खूपच कंटाळा येतो. मोस्टली बाहेरची कामं ही असतात. आणि तर विचार केला की इथे डीमार्ट जवळच आहे, त्यामुळे पटकन गाडीने जाईल ना, पटकन गाडीने येईल. आणि मला आहे ना घड्याळ आहे, त्याचं आहे ना हे सेल संपला आहे, तर मला तो सुद्धा हे करायचा आहे. तर त्यासाठी मला खडकपाड्याला जावं लागेल. तर विचार करते, बघू कसं काय जमतं वगैरे, नाहीतर मग बघू उद्या परवा जाण्याचा विचार करेल. सो कारण अरे मी ते नंतर हे करेल. तर बाकी आणि तिथेच खडकपाड्याला तिथे म्हणजे थोडं पुढे ना ते वॉचचं दुकान आहे. म्हणजे छोटे वॉच, आपलं हँडवॉचचं दुकान आहे, छोटंसं दुकान आहे. तिथे सेल वगैरे बसून भेटतात. आणि तिथेच थोडं पुढे कॉर्नरलाच एक सायकल म्हणजे दुकान आहे, गॅरेजचं दुकान आहे. तर तिथे सायकल रिपेअर करून म्हणजे सायकल वगैरे रिपेअर करतात. तर मला तिथे विचारायचं आहे की ज्ञानेची जी सायकल आहे, जी चेन तुटले, तर ती चेन बसवायची आहे, तर ती तुम्ही बसून देतात की नाही, मला ते विचारायचं आहे. आणि मगच ते बोलले की हां मी देतो बसून, तरच मी जाऊन ती सायकल घेऊन जाईल. मला तेही विचारायचं आहे. आणि आता वाजले 12:45. तर तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा डीमार्टमध्ये जातो तेव्हा डीमार्टमध्ये गेल्यानंतर लगेचच सगळं पटापट घेतो आणि लगेच निघतो असं नाही. आपण डीमार्टमध्ये गेल्यानंतर भले आपल्याला 2-3 वस्तू घ्यायच्या असतात, पण अख्खा डीमार्ट आपण फिरतो. अख्खा डीमार्ट छान मस्त फिरतो वगैरे, आणि त्यातल्या ज्या वस्तू आवडतात त्या घेतो आपण आणि घरी येतो. त्यामुळे समजून जायचं की आपण जेव्हा डीमार्टमध्ये जातो ना, तेव्हा आपण समजा असं बोलतोच की ना मला 2-3 वस्तू, पण समजून जायचं अर्धा ते पाऊण तास लागतो किंवा 1 तास लागतो, समजून जायचं आहे असं आहे. त्यामुळे आणि आम्ही आता सकाळी चहा बिस्किट खाल्लेला आहे, त्यामुळे दुपारचं प्रॉपर असं जेवणही नाही. त्यामुळे मी सँडविचच करेन, म्हणजे येताना डीमार्टमधून ब्रेड आणि मेयोनीज आणेल बघेल आणि घरी कांदा टोमॅटोची चटणी वगैरे करेल, किंवा सिंपल असं मी सँडविच करेल.
तेच आम्ही खाऊ. बाकी मी संध्याकाळी मसाला सँडविच करेल, म्हणजे नॉर्मली भाजी करेल वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी आता जाते, आधी डीमार्टमध्येच जाते आणि बघू संध्याकाळी मला जसं वेळ भेटेल तसं मी घड्याळाचा सेल बसून आणेन. जेव्हा संध्याकाळी ज्ञानेश क्लासला जाईल ना तेव्हा मी जाण्याचा प्रयत्न करेल. बघू वेळ भेटला तर ठीक, नाही तर मग ते पोस्टपोन करेल. पुढे मागे जेव्हाही, किंवा ज्ञानेश कराटे क्लासला जातो ना त्याच रोडनी पुढे ते दुकान आहे आणि मला ना खूप कंटाळा आला खडकपाड्याला जायला. हा 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 मेन मुद्दा आहे माहिती आहे का. आणि कसं ना डीमार्टमध्ये गाडीने जायचं, गाडीने यायचं, मग काय टेन्शन वाटत नाही, पण चालत जायच्या वेळेला खूप कंटाळा येतो. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन, मी जर बाहेर निघत असेल ना तर मी फक्त ज्ञानेशला स्कूलमध्ये सोडायला जाते, स्कूलमधून आणायला जाते आणि तेव्हाच जाताना आणि येताना जर मला काय भाजी वगैरे आणायची असेल, काय सामान मी तेव्हाच आणते. बाकी मी एक्स्ट्रा फेरी अजिबात घालत नाही. डीमार्टचं पण तसंच आहे माझं. जर म्हणजे मला काय सामान आणायचं असेल, ज्ञानेशला शाळेत पिकअप करते, मग येताना डीमार्टचं सामान आणते. मी अशी कामं करते. पण ना एकदा घरी आली ना का, एकदा गाडी पार्किंगला लावली ना की परत बाहेर निघायचं म्हणजे खूप कंटाळा येतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर मी आता पटापट जाते, असं आहे. काचेच आहे.
तर आम्ही डीमार्टमधून जाऊन आलो आहे. खरं म्हणजे आता तुम्ही जर बघायला गेलं तर 3 वाजलेत. खरं म्हणजे मी 1 वाजता गेली होती, म्हणजे मला 2 तास लागले डीमार्टमध्ये. असं ठरवून गेले होते की साधारणपणे 1 तासामध्ये येईल, पण लागले 2 तास. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि कसं ना, आपण जेव्हा बिलिंग करायला जातो तेव्हा खूप म्हणजे आज तर म्हणजे गुरुवार होता, पण तरीसुद्धा एवढी फार गर्दी नव्हती. तरीसुद्धा म्हणजे माझ्या पुढे 2-3 नंबर तर होतेच बिलिंगसाठी. त्यामुळे बिलिंग जेव्हा आपण लाईनीमध्ये उभे राहतो तेव्हा खूपच गर्दी असते, तर थोडं तिथं उशीर लागतोच. आणि बाहेर आल्यानंतर आपण आपलं नसतंच तिथे सॉफ्टीज वगैरे असतं किंवा पिझ्झा असतो किंवा पॉपकॉर्न वगैरे असतात. आणि जेव्हाही आम्ही डीमार्टमध्ये जातो तेव्हा ज्ञानेशला हे चीज पॉपकॉर्न खूपच आवडतात, त्यामुळे ते घ्यावेच लागतात. त्यामुळे तिथे पण परत उभं राहा, मग तिथेसुद्धा लाईनीमध्ये उभे राहा आणि सॉफ्टीज, त्यानंतर चीज, चीज पॉपकॉर्न, त्यानंतर आपलं पिझ्झा, हे मुलांच्या आवडीचंच आहे. त्यामुळे तुम्ही डीमार्टच्या बाहेर जर आला तर तुम्हाला हे सगळं घ्यावंच लागतं. तर हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं, असं आहे. आणि आता 3 वाजल्यात करायचं काय, तर मी अगदी झटपट असे चीज मेयोनीज सँडविच करणार आहे. तर सिम्पल असं मी तुम्हाला सांगते की इथे मी ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत. तर मी साधारणपणे वरतून आधी हलकं असं तूप लावून घेईल आणि मग इथे मी आधी हे जे व्हेज मेयोनीज आहे ते लावून घेईल आणि इथे मी ज्या चीज स्लाईस आहे त्या ॲड करून छान मस्त दुसरा ब्रेड ठेवून त्यावरती परत थोडंसं तूप लावून मी इथे हा सँडविच मेकरमध्ये मी छान मस्त सँडविच करून घेईल. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगली की ना, चीज मेयोनीज सँडविच खूप सुंदर छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मी एकदा ट्राय केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही खूप वेळा म्हणजे 3-4 मी हा चीज मेयोनीज सँडविच ज्ञानेशला टिफिनलासुद्धा दिला. त्याने तो आवडीने खातो आणि खूप छान टेस्टी लागतं. आणि प्लस तुम्हाला अजून त्यामध्ये काही व्हेरिएशन हवं असेल ना, तर तुम्ही शेजवान चटणी आणि मेयोनीज चीज सँडविचसुद्धा करू शकतात. खूप सुंदर छान लागतं, तुम्ही नक्की ट्राय करा. तर मी आता पटापट सँडविच तयार करून घेते. तर मी तर हे सँडविच करून घेतलेले आहेत. तर हा जो सँडविच आहे हा चीज मेयोनीज सँडविच आहे. आणि हा जो सँडविच आहे हा नुसता हे मेयोनीज आणि शेजवान चटणीतच सँडविच केलेला आहे. आणि हा सुद्धा शेजवान चटणी आणि मेयोनीज. आणि हा जो एक आहे तुम्ही बघू शकतात तो हे यामध्ये आपण चीज ॲड केलेला आहे, त्यामुळे हा चीज मेयोनीज सँडविच आहे, खूप सही लागतो. नक्की ट्राय करा. बाकी हा चीज आहे, ज्ञानेशला हे स्लाईस चीज खूप आवडतो आणि बाकी हे पॉपकॉर्न आहेत. तर हे आजच्या दुपारचा नाश्ता टाईप जेवण आहे. तर आम्ही पटापट जेवण घेतो, तुम्हीसुद्धा या जेवायला. तर गुड इव्हनिंग गाईज. तुम्ही आता बघू शकतात आता 6:45 वाजलेले आहेत. बाकी माझी दिवाबत्ती झालेली आहे आणि बाकी ज्ञानेश क्लासमध्ये गेलेला आहे. तर खरं म्हणजे मला ज्ञानेशला मी 6 वाजता क्लासला सोडलं. खरं म्हणजे मला 6 वाजता लगेचच निघायचं होतं, पण थोडं फ्रेश वगैरे झाली, चहा वगैरे पिला आणि नंतरच बोलली की आता निघते. तर माझा हा जो वॉच आहे तर याचा सेल संपलेला आहे याचासुद्धा. तर ज्ञानेशचं म्हणजे ना त्याची ही जी चावी आहे ना, ही चावी पण पडले. आणि बघू तरी पण मी त्यांना दाखवेल. जर ते बोलले की याला नवीन सेल बसून याची चावी बसू शकते तर मग ठीक आहे, तर मी याचा हा रिपेअर करून घेईन, नाही तर बघू. बाकी याला सेल बसवायचं आहे मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ही ज्ञानची बॅग आहे. तर त्याला कराटे क्लाससाठी तो नेहमी हीच बॅग वापरतो. तर झालं काय माहिती आहे का, हे बघा इथून शिलाई निघालेली आहे त्याची आणि इथे मी तर पिन लावलेली आहे या साईडला. तर ही मला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बिल्डिंग म्हणजे माझी जी म्हणजे बिल्डिंग आहे, बिल्डिंगची जी कमान आहे त्या कमानीच्या समोरच एक आहेत म्हणजे जे त्या आहेत काकूच आहेत त्या म्हणजे फॉल बेडिंग नाही, म्हणजे सगळं अल्टरिंग वगैरे सगळं करतात किंवा चप्पल तुटली असेल तर ते शिवून देतात. पण आपल्या बॅग वगैरे असेल तर बॅगेची चैन वगैरे तुटली वगैरे असेल तर ते बसवून देतात. तर त्यासाठी ही बॅग आधी घेऊन जाते. खरं म्हणजे मला ही बॅग मला क्लीन करायची होती, पण आधी विचार केला की आधी हिच्या शिलाई वगैरे व्यवस्थित मारून घेईल आणि मग हिला क्लीन करेल. तर
तर जाता जाता ही बॅग पण नेऊन देईल आणि या दोन्ही घड्याळांना छान मस्त सेल बसून घेते. इथे तिळगुळ करण्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे. इथे मी 150 ग्राम तीळ घेतलेले आहे, 150 ग्राम शेंगदाणे, 150 ग्राम डेसिकेटेड कोकोनट कीस घेतलेला आहे आणि इथे मी पाव किलो गूळ घेतलेला आहे. एक लक्षात ठेवा की तीळ, शेंगदाणे आणि हा खोबऱ्याचा कीस आपल्याला समप्रमाणात घ्यायचा आहे. गूळ थोडा जास्त घ्यायचा आहे आणि मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. आता इथे मी फ्राय पॅन गरम करून घेतलेला आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला हे तीळ छान मस्त भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजून झालेले आहेत मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते. त्यानंतर ह्याच फ्राय पॅनमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे माझे शेंगदाणेसुद्धा छान मस्त मी भाजून घेतलेले आहेत. आता हे जे शेंगदाणे आहेत आपल्याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. तर हे शेंगदाणे ट्रान्सफर करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला डेसिकेटेड कोकोनट कीस ॲड करायचा आहे आणि हा कीस छान मस्त आपल्याला हलका ब्राऊन असा करून घ्यायचा आहे आणि हलका ब्राऊन करून झाल्यानंतर तो सुद्धा ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आपल्याला. आता हे सगळं आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर हे जे शेंगदाणे आहे शेंगदाण्याच्या साली आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला मी सालीसुद्धा काढून घेतलेलं आहे शेंगदाण्याच्या. आता आपल्याला सर्वप्रथम या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये जे तीळ आहेत हे तीळ आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहेत. तर आपल्याला हरड भरड अशा पद्धतीने हे तीळ ग्राइंड करून घ्यायचे आहेत. इथे मी हे तीळ छान मस्त असे ग्राइंड करून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे ग्राइंड करून घ्यायचे आहेत. तर मी या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये शेंगदाणेसुद्धा ट्रान्सफर केलेले आहेत. छान मस्त आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे म्हणजे शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे. तर इथे मी शेंगदाण्याचा कूटसुद्धा तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकोनट कीस ॲड करायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला फ्राय पॅनमध्ये तूप ॲड करायचं आहे. तर इथे मी तूप ॲड केलेला आहे आणि हा तूप पूर्णपणे आपला मेल्ट करून घ्यायचा आहे. तर इथे आपलं जो तूप आहे हा पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला हा जो गूळ आहे तर आपल्याला हा गूळ यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे आणि छान व्यवस्थित आपला हा गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे. तर इथे हा जो गूळ आहे हा पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. जास्त उकळवायचं वगैरे अजिबात नाही, फक्त आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे. थोडा वेळ असं फक्त चमच्याने फ्राय करायचं आहे. आता आपण जे ही सारण केलं होतं ते सगळं सारण आपल्या यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी हे सारण व्यवस्थित या गुळामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं 1 चमचा तूप ॲड करायचं आहे आणि हा तूप छान व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे आणि आपलं गॅस मंद गॅसवरती आपलं हे छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि 15 मिनटं आपल्याला पंख्याखाली थंड करून घ्यायचं आहे. साधारणपणे कोमट करून घ्यायचं आहे. कोमट झाल्यानंतर हाताच्या साहाय्याने किंवा तुम्ही हाताला थोडं तूप लावून तुम्ही हे लाडू वळवू शकतात. हाताला तूप लावायची सुद्धा काही गरज नाही. हे लाडू छान मस्त तुम्ही जसे वळवाल तसे हे लाडू वळतात. तुम्ही याची बर्फी किंवा चिक्कीसुद्धा बनवू शकतात. तर अशा प्रकारे मी हे लाडू हाताच्या साहाय्याने छान मस्त गोल लाडू असे एक करून म्हणजे प्लेटमध्ये ट्रान्सफर करते आहे. तर अशा प्रकारे मी सर्व तिळाचे लाडू तयार करून घेतलेले आहेत. हे लाडू खूप सुंदर छान असे लागतात, अगदी झटपट असे होतात. हे लाडू करण्यासाठी मला फक्त अर्धा तास लागलेला आहे. तुम्ही बघू शकतात हे लाडू खूप खुसखुशीत आणि खूप मस्त आहे आणि तोंडात गेल्याबरोबर छान मस्त असे विरघळतात. खूपच सुंदर छान आणि टेस्टी असे लागतात. तर गाईज आता वाजले 11:30. तर आत्ताच माझे तिळगुळ करून झालेले आहेत. कारण उद्या ज्ञानीच्या स्कूलमध्ये त्याला टिफिनमध्ये मला तिळगुळ द्यायचे आहेत. कारण त्यांच्या स्कूलमध्ये उद्या मकर संक्रांती सेलिब्रेशन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि बाकी मी डीमार्टमध्ये गेली होती तर नॉर्मली ग्रोसरीज घेऊन आलेली आहे. जास्त नाही, मला फक्त गूळ आणि तिळगुळ तीळ घ्यायचे होते. पण डीमार्टमध्ये तीळ नाही भेटले. पण माझ्या घरामध्ये जे होते जुने मी त्याच तिळांचा वापर केला. बाकी फक्त गूळ आणला, बाकी बिस्किटं वगैरे आणि बाकी काही छोट्या मोठ्या गोष्टी. आणि डेसिकेटेड कोकोनट जो केस असतो तो संपला होता तर मी तो आणला.
असं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपण एक गोष्ट घ्यायला जातो पण त्याच्या जोडीला चांगल्या 5-6 गोष्टी येतातच येतात. तर बघा मी काय काय घेतलं आणि तुम्ही मला कमेंट्स करून सांगा तुमच्या जोडीला असं होतं का. माझ्या जोडीला असं खूप वेळा होतं की मी डीमार्टमध्ये जाते, अगदी 2-3 वस्तू घेण्यासाठी डीमार्टमध्ये जाते, पण 2 गोष्टींवरती किंवा 3 गोष्टींच्या जोडीला अगदी 5-6 गोष्टी येतातच येतात. आणि मग घरी आल्यानंतर असं एकदम सोप्यावरती एका कोपऱ्यामध्ये बसून विचार करत असते की अरे उगाचच डीमार्टमध्ये गेली, एवढा खर्च झाला, नसती गेली तर बरं झालं असतं, इथूनच ते होलसेलचं दुकान आहे तिथे गेली असते, तिथूनच पटकन आणलं असतं तेच बरं झालं असतं. उगाचच डीमार्टमध्ये गेली तर गेली, एवढं सगळं आणलं, एवढे पैसे खर्च झाले, असं विचार तुमच्या मनात येतो का. माझ्या मनात तर येतो. आणि इव्हन डीमार्टच्याच बाबतीत नाही तर कुठेही म्हणजे समजा बाहेर गेलो तर समजा जत्रेमध्ये गेलो किंवा आपण कपडे शॉपिंग करायला गेलो आणि ठरवलं की नाही मी फक्त माझ्यासाठी 2 ड्रेस घेईल, ज्ञानेशसाठी 2 ड्रेस घेईल, असं समजा आपण ठरवून गेलो. पण त्याच्यावर जर आपण मी ज्ञानेशला 3-4 ड्रेस आणले, मला 3-4 ड्रेस आणले आणि मग घरी आल्यानंतर पश्चाताप होतो, अरे फक्त 2च ड्रेस घेण्यासाठी गेली होती पण एवढे सगळे ड्रेस आणले, एवढे सगळे पैसे खर्च झाले असं. तर हे म्हणजे मार्केटमध्ये जा किंवा शॉपिंगला जा, जसं ठरवतो पण त्याहीपेक्षा आपण 1-2 वस्तू जास्तच आणतो आणि मग आल्यानंतर मग असंच एकांताने विचार करत असतो की अरे पैसे खर्च झाले. असं तुमच्या बाबतीत होतं का. माझ्या बाबतीत खूप वेळा होतं. मी आधी खरेदी करते आणि नंतर मला खूप सारं टेन्शन येऊन जातं आणि नंतर मग 2 दिवसामध्ये मी पूर्ण नॉर्मल होऊन जाते, टेन्शन फ्री होऊन जाते. असं खूप वेळा माझ्या बाबतीत होतं. म्हणून मी कधी कधी आहे ना, जसं मी तुम्हाला सांगितलं की ना, म्हणून मी ना बाहेर पडण्याचा मला कंटाळा काय येतो माहिती आहे, ह्यासाठीच कंटाळा येतो. कारण ना मी स्वतःवरती कंट्रोल करतच नाही. जेव्हाही मी जाते शॉपिंग करायला, एका गोष्टीबरोबर एक गोष्ट जाते आणायला, पण त्याच्या जोडीला मी 4-5 गोष्टी आणते. त्याच्यामुळे ना मलाच स्वतःला भीती वाटते. म्हणून मी ना शक्यतो बाहेर निघण्याचा कंटाळा करते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर बघा मी डीमार्टमधून काय काय घेतलेलं आहे. बाकी हां दाखव. तर हा एक मी असंच एक हँकरशिप घेतलेला आहे, तुम्ही बघू शकतात. हा असा आहे. तर मी आता मध्यंतरी जो टॉवेल बार घेतला होता, टॉवेल अडकवण्यासाठी अँगर घेतला होता, तर तिथे मी जुना हे ठेवलेला आहे, जुना हँकरशिप आहे, खूप जुना असा आहे तो. तर मी तो ठेवलेला आहे. पण भांडी पुसण्यासाठी मी हा एक असा एक मोठा असा हँकरशिप आणलेला आहे. असं आहे आणि खूप छान छान कलर होते पण मी त्यातून हाच कलर निवडला. त्यानंतर मी हा एक डबा घेतलेला. हा मला खूप रिजनेबल प्राईसमध्ये मिळालेला आहे. 39 रुपीजला. तर हा जो डबा आहे, तर मी खूप वेळा ज्ञानेशसाठी चॉकलेट बर्फी करते, मिल्क बर्फी करते, कधी कधी कोकोनट बर्फी करते. तर कधी कधी ना मग काय होतं माहिती आहे का, मग मला त्यासाठी डबे शोधावे लागतात. तर मग कधी स्टीलच्या डब्यात ठेवते आणि तुम्हाला माहितीच असतं आपल्याकडे एवढे डबे असतात तर आपण त्यामध्ये खूप काय काय गोष्टी ठेवत असतो, स्टोरेज म्हणून खूप साऱ्या गोष्टी ठेवत असतो. तर कधी कधी खूप मला हे होतं. मग कधी कधी ते आपण बाहेरून जे पार्सलचे डबे आणतो, कधी श्रीखंडाचा डबा वगैरे, मी त्यामध्ये ते बर्फी वगैरे ठेवते, पण ते मला योग्य नाही वाटत. तर त्यासाठी सुद्धा मला डबा हवा होता. तर त्यासाठी मी हा एक छोटासा असा डबा घेतलेला आहे. जेव्हाही मी ज्ञानीसाठी चॉकलेट बर्फी करेल, मिल्क बर्फी करेल किंवा कोकोनट बर्फी करेल, त्या ती बर्फी मी यामध्ये आरामात ठेवू शकते. त्यानंतर आणि व्यवस्थित अर्धा किलो बर्फी यामध्ये आरामात मावू शकते. आणि मी शक्यतो अर्धा किलो, पाव ते अर्धा किलोच करते. त्यानंतर तुम्ही बघू शकतात की मी या काचेच्या बरण्या आणलेल्या आहेत. तर आणि मी जेव्हाही एखादी वस्तू आणते तेव्हा जोडी आणते, तेव्हा मी ह्या जो काचेच्या ज्या बरण्या आहेत मी 2 आणलेल्या आहेत. तर 179ला ही एक बरणी आहे, म्हणजे 179ला ही बरणी आहे. तर काचेची आहे.
आणि खरं म्हणजे माहिती आहे का, माझा हात पूर्ण जातो आणि काढता येतो. खरं म्हणजे मी लाडू ठेवण्यासाठी मी ही अशी बरणी आणलेली आहे. कारण लाडू ठेवण्यासाठी सुद्धा माझी हीच म्हणजे हे होते की मग कधी कधी मी ह्या डब्यात ठेवते, त्या डब्यात ठेवते, असे प्रॉपर असा डबाच नाही आहे. तर मी त्यासाठी खास लाडू ठेवण्यासाठी मी ह्या बरण्या घेतलेल्या आहेत. ही एक बरणी आणि ही एक बरणी. तर मला आता खजूरचे लाडू करायचे होते, म्हणजे करायचे आहेत. तर त्यासाठी ही एक बरणी घेतलेली आहे. आणि आता मी जे तिळगुळ सुद्धा मी या बरणीमध्ये ठेवणार आहे. तर आणि याच्या पुढे ही मध्यंतरी वगैरे म्हणजे मी काही ना काही गोड करतच असते. कधी कोकोनट लाडू करत असते, कधी मला बुंदीचे लाडूसुद्धा करायचे आहेत. तर कधी कधी त्यासाठी मी ह्या 2 बरण्या घेतलेल्या आहेत लाडू ठेवण्यासाठी. आणि काचेच्या, आणि हे जे लाडू आहेत तुम्ही भारी मार्केटमध्ये बघत असाल, जे लाडू असतात ते असे काचेच्या बरणीतच ठेवतात. ते काचेच्या बरणीमध्ये खूप छान सुंदर दिसतात. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन की ना, जसं आपण बोलतो ना की डीमार्टमध्ये गेल्यानंतर आपण एक वस्तू घ्यायला जातो, पण त्याच्या जोडीला खूप साऱ्या गोष्टी घेऊन येतो. कारण ना आपल्या माइंडमध्ये ना त्या गोष्टी अशा फिट बसलेल्या असतात. तर मी तुम्हाला सांगितले ते माझ्यामध्ये ना मी असंच पायपुसणा ठेवायची. तर जास्तीत जास्त 2 दिवस, तिसऱ्या दिवशी तो खूप खराब व्हायचा. तर मी त्याला झटकायची ना, परत तिथेच ठेवायची आणि 4 दिवसानंतर त्याला मी धुवायला काढायची. तर तिथे मला डीमार्टमध्ये मला सुंदर छान असे वेगवेगळे प्रकारचे मॅट दिसले. गोल आकार, गोल आणि स्क्वेअर होते. असं ओव्हल शेपमध्ये होता आणि एक चौकोनी स्क्वेअर शेपमध्ये मॅट होते. ते मॅट एवढे सुंदर छान आहे, वॉशेबल पण आहेत. आणि तुम्ही त्याच्यावरती धूळसुद्धा अजिबात साठून राहणार नाही. आणि आपण ओल्या कपड्याने त्याला छान पुसू शकतो. तर आणि ही जी माझ्याकडे जी लादी आहे ती व्हाईट कलरची आहे. तर त्याच्या अपोजिट मी कलर आणलेला आहे. तर हा मॅट आहे. मी तुम्हाला याचा कलर दाखवते. खूप वेगवेगळ्या प्रकारचे कलर आहे बघा. तर असा हा मॅट आहे. खूप वेगवेगळ्या डिझाईनचे हे मॅट आहेत. तर मी हा मॅट का आणला माहिती आहे का, कारण तुम्हालाही माहिती आहे बाहेर म्हणजे खाली लादीवरती खूप धूळ वगैरे असते, म्हणून मी हा कलर घेतलेला आहे. आणि हे ना ओल्या कपड्याने आपण पुसू शकतो. आणि खूप छान आहे, मस्त आहे. आणि एकदा तुम्ही हा लादीवरती ठेवला ना तर तो असं सारखा असं ना घसरणार नाही किंवा इकडे तिकडे अजिबात होणार नाही, एकदम सेट होऊन जाईल असे. आणि आपण जेव्हा लादी पुसतो तेव्हाही म्हणजे तुम्ही मॉपने पुसू शकतात किंवा तुम्ही कपड्याने सुद्धा हा मॅट पुसू शकता. इझिली छान मस्त हा पुसला जाईल. तर असा हा मी मॅट घेतलेला आहे. हा जेव्हा मॅट बघितला ना त्या बघतानाच पटकन डोक्यामध्ये ते आयडिया आली की अरे बापरे, हा मॅट आपल्या किचनसाठी खूप सुंदर छान दिसेल. आणि हा जो मॅट आहे हा 150चा आहे. तर एवढंच आणलेलं आहे, बाकी काही नाही. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. हां, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि अजून एक गोष्ट, आपण जेव्हा डीमार्टमध्ये जातो आपल्या थोडी जर लहान मुलं असतील तर समजून जायचं, त्यांच्यासाठी एक तरी गाडी तुम्हाला घ्यावीच लागेल. तर ह्यासाठी मी ही ज्ञानेशला गाडी घेतलेली आहे. हे बघा, अशी ज्ञानेशसाठी ही गाडी आहे. आणि तर ही गाडी स्वतः खूप आवडलेली होती म्हणून त्यांनी ती घेतली. चला तर बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या.